अजित पवार विमान दुर्घटना हा एक अपघात की घातपात? सत्तेच्या पडद्यामागचे सत्य काय? बारामतीच्या धावपट्टीवर उसळलेली ही ज्वाला, काही सेकंदांचा स्फोट आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून टाकणारी दुर्घटना. हा केवळ अपघात होता की सत्तेच्या पडद्यामागे रचलेला एक थरारक कट? सत्य अजूनही धुक्यात आणि प्रश्नांची वादळं अधिक तीव्र होत आहेत. नमस्कार, मी मिनाज आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360. 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक काळा दिवस. बारामतीच्या धावपट्टीवर झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले. मात्र या घटनेला महिना उलटल्यानंतरही एक मूलभूत प्रश्न अनुत्तरित आहे. हा केवळ दुर्दैवी अपघात होता की रचलेला घातपात? या प्रकरणाला नवे वळण मिळाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत हे विमान नव्हतं, तो उडता बॉम्ब होता, असे खळबळजनक विधान केले. त्यांनी या दुर्घटनेमागे राजकीय आणि व्यावसायिक स्वरूपाचा गुन्हेगारी कट असू शकतो असा थेट आरोप केला आहे. रोहित पवार यांनी तपास यंत्रणेसमोर 20 पानी दस्तऐवज सादर करत 43 मुद्द्यांवर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे विमानातील बॅगेज एरियामध्ये पेट्रोलचे अतिरिक्त कॅन का ठेवण्यात आले होते? यामुळेच स्फोटाची तीव्रता वाढली का? शेवटच्या क्षणी पायलट बदलण्यात का आला? संबंधित पायलटच्या पात्रता व वैद्यकीय तपासणीबाबत शंका का निर्माण होत आहेत? विमानाची स्टॉल वॉर्निंग सिस्टम आणि ट्रान्सपॉन्डर निर्णायक क्षणीच का बंद पडले? हा तांत्रिक बिघाड होता की मुद्दाम केलेला हस्तक्षेप? कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये फक्त ओ शिट एवढे शब्द का रेकॉर्ड झाले? बाकी संभाषण कुठे गेले? ध्वनिमुद्रणात फेरफार झाला आहे का? 27 जानेवारीचा प्रवास रद्द करून 28 जानेवारीला उड्डाणाचा निर्णय कोणी आणि का घेतला? 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली. मात्र आधीच अकस्मात मृत्यूची नोंद ADR आणि राज्य CID कडून सुरू असलेल्या तपासाचा दाखला देत स्वतंत्र FIR नोंदवण्यात आलेला नाही, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. 26 फेब्रुवारी रोजी पुण्यातील राज्य CID मुख्यालयात BNSM कलम 180 अंतर्गत रोहित पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी सादर केलेल्या तांत्रिक कागदपत्रांची आणि पुराव्यांची सखोल तपासणी सध्या सुरू आहे. या प्रकरणात DGCA वरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काही अधिकारी संबंधित विमान कंपनीला संरक्षण देत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच संबंधित VSR व्हेंचर्स कंपनीच्या संचालकांचे एका राजकीय पक्षाशी कथित संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि पारदर्शक चौकशी करण्याची तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य CID सर्व कोणातून तपास करत आहेत. संभाव्य घातपात, निष्काळजीपणा, तांत्रिक बिघाड आणि गुन्हेगारी कृत्य यांचा सखोल छडा लावला जात आहे. अंतिम निष्कर्षासाठी AIBच्या अधिकृत तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रश्न अजूनही अनुत्तरितच. ही दुर्घटना केवळ दुर्दैवी अपघात होती की त्यामागे मोठा कट दडलेला आहे? कॉकपिटमधील शेवटचे शब्दच सत्य सांगतात का, की अजूनही काही नोंदी गहाळ आहेत? राज्याचे लक्ष आता CIDच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे. सत्य बाहेर येईपर्यंत हा प्रश्न कायमच राहणार. अपघात की घातपात? तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360.